अध्यक्ष महोदय, 2017चा ठराव हे दाखवलं गेलं आहे, त्यावेळेस बोगस सदस्य दाखवले, ज्यांना विकले ते सुद्धा बोगस आहेत, सदस्य सुद्धा बोगस आहेत. आणि याच्याही पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय की प्लॉट वाटप करण्यात आलेले व्यक्ती संस्थेचे सदस्य नव्हते, पियू जागेवर प्लॉट टाकून विकण्यात आले. 17ला ठराव झाला, मग 5 वर्षे हे कागदपत्री दाखवण्यात आले. 17च्या ठरावामध्ये सुद्धा मृत व्यक्तीचे नाव आहे, तो नव्हताच तिथे सदस्य, त्यांचं सुद्धा नाव घालून टाकलंय. आणि हे सर्व सदस्य नव्हते संस्थेचे, तरी कारवाई केली. यामध्ये अध्यक्ष महोदय आमची मागणी स्पष्ट आहे की मंत्री महोदयांनी आता मान्य केलेला आहे, तो अहवाल चुकीचा दिला, पहिले त्याला सस्पेंड करा, तो उपनिबंधक. दुसरा, हे मुख्याधिकारी आहे भारत नंदनवार, यांनी चुकीची नोंद घेतली रेकॉर्डवर, हा सुद्धा तेवढा दोषी आहे. या नगर परिषदचा सीओ यांनी पैसे खाले तिथे, त्यांनी तोंड काळे केले, ह्यांनी केलं. या दोघांनाही सस्पेंड करा, पुराव्यासह आहे तुमच्याकडे आले, आमच्याकडे आले. आता तुम्ही घोषित करा की हे चौकशी पहिले त्यांना सस्पेंड केल्याशिवाय ही चौकशी पारदर्शी होईल कशी? तुम्ही म्हणताय की आम्ही चौकशी करू अहवाल वगैरे. आता तुमच्याही लक्षात आलं, मंत्री महोदयांनी मान्यच केलं. त्यामुळे या दोघांनाही, तो उपनिबंधक चुकीचा अहवाल देणारा आणि चुकीची नोंद ग्रामपंचायत नकाशामध्ये घेणारा हा जो महाभाग आहे नंदनवार भरत, या दोघांनाही आपण निलंबित करणार का, हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय.